नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण चंद्रग्रहणाबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचे विशेष महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो. हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. या काळात पूजा अर्चा ते मंदिरापर्यंत सर्व काही बंद असते. वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी झाले. दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. याला ब्लड मून असेही म्हणतात. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसले की नाही हे जाणून घेऊया. यासोबतच सूतक काळाची वेळ आणि इतर माहिती पाहूया. भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता सुरू होईल, जे 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:26 पर्यंत चालेल. यासोबतच त्यांचा स्पर्श रात्री 11:09 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहणाचा मधला काळ रात्री 11:42 वाजता असेल, तर त्यांचा मोक्ष काळ दुपारी 12:23 वाजता सुरू होईल. हे चंद्रग्रहण सुमारे 4 तास चालेल. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, पुणे, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता इत्यादी शहरांचा समावेश आहे. भारताव्यतिरिक्त ते पश्चिम उत्तर अमेरिका, पूर्व दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका येथे दिसेल. हिंदू धर्मात सूतक काळाचे विशेष महत्व आहे, जो ग्रहणाचा काही तास आधी सुरू होतो. या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 9 तास आधी सूतक काळ सुरू होईल. अशा परिस्थितीत 7 सप्टेंबर रोजी सुमारे 1:57 वाजता भारतात सूतक काळ सुरू होईल, जो ग्रहणाच्या समाप्तीसह संपेल. ग्रहणाचे 3 प्रकार. पूर्ण चंद्रग्रहण. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत असतात. तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र लाल दिसू लागतो. या परिस्थितीला पूर्ण चंद्रग्रहण असे म्हणतात. आंशिक चंद्रग्रहण. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते परंतु हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत होत नाहीत, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागावर पडते, त्यामुळे आंशिक चंद्रग्रहण होते. माध्य चंद्रग्रहण. या चंद्रग्रहणाला कोणतेही धार्मिक महत्व नाही. या ग्रहणामध्ये पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, परंतु तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत नसतात आणि पृथ्वीची फक्त एक हलकी सावली चंद्रावर पडते, जे चंद्रावरील धुळीसारखे दिसते. चंद्रग्रहणाशी संबंधित धार्मिक श्रद्धा. जेव्हा राहू सूर्य आणि चंद्राला गिळंकृत करतो तेव्हा ग्रहण होते. या संदर्भात राहू आणि समुद्र मंथनाची कथा लोकप्रिय आहे. प्राचीन काळी देव आणि दानवांनी एकत्र समुद्र मंथन केले. या मंथनातून बाहेर पडलेला शेवटचा रत्न अमृत होते. देव आणि दानव दोघेही अमृत पिऊन अमर होऊ इच्छित होते. त्यावेळी भगवान विष्णूने देवांना अमृत पाजण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले. मोहिनी देवांना अमृत देत होती. त्याच वेळी राहू वेषांतराने देवांमध्ये बसला आणि त्यानेही अमृत प्यायले. सूर्यचंद्राने राहूला ओळखले आणि विष्णूजींना राहू बद्दलचे सत्य सांगितले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने राहूचे डोके शरीरापासून वेगळे केले. राहूने अमृत प्यायले होते म्हणून तो मरण पावला नाही. राहूचे 2 भाग झाले. एका भागाला राहू आणि दुसऱ्या भागाला केतू असे म्हणतात. राहूची सूर्य आणि चंद्राने तक्रार केली होती, त्यामुळे राहू त्या दोघांनाही आपले शत्रू मानतो आणि वेळोवेळी या दोन्ही ग्रहांना व्यापतो, ज्याला ग्रहण असे म्हणतात. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे ही ग्रहणाची माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.